नमस्कार, दीप्तीज कुकिंग डिलाईटमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत, चविष्ट आणि पौष्टिक असा कांदा बेसन पराठा. त्याला तुम्ही झुणका पराठाही म्हणू शकता. रोजच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी आणि कधीतरी रोजच्या जेवणात काहीतरी वेगळे आणि झटपट करायचं असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. त्यासाठी एका भांड्यात 3 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे. 6 पराठ्यांसाठी 3 वाटी अशा अंदाजाने हे घेतलेले आहे. त्यामध्ये 6 चमचे तूप, सफेद तीळ आणि चवीप्रमाणे मीठ घालून ते पिठाला चोळून घेतले. नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून ते मुरण्यास बाजूला ठेवले. कढईत स्टफिंगसाठी तेल गरम करून जिरे आणि हिंगाची फोडणी देऊन त्यात उभे चिरलेले 3 मोठे कांदे खरपूस रंगावर भाजून घेतले. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला आणि सफेद तीळ घालून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तेलावर परतले. आले लसूण पेस्ट आणि एका छोट्या चमच्याने 6 चमचे बेसन ऍड करून ते एकसंध होईपर्यंत व्यवस्थित परतून घेतले. आणि त्यात 1 लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि थोडे पाण्याचा हापका मारून झाकण ठेवून वाफ काढून घेतली. इथे पाहू शकता, पराठ्यांसाठी जे स्टफिंग तयार झालेले आहे ते एका ताटात काढून थंड करून घेऊया. तोपर्यंत तवा तापायला ठेवून मळलेले कणिक पुन्हा मळून घेतले आणि त्याचे 6 गोळे करून घेतले आणि अशा प्रकारे एक गोळा घेऊन तो लाटून घेतला. नंतर त्यावर तयार केलेले स्टफिंग पसरवून पोळीला एका बाजूला चीर देऊन अशा प्रकारे ते दुमडून घेतले व त्याच्या कडा बंद करून पुन्हा पराठा लाटून घेतला. इकडे तुम्ही हव्या त्या शेपमध्ये लाटून घेतला तरी चालणार आहे. अशा प्रकारे एक एक पराठा मी रेडी करून घेतलेला आहे आणि नंतर तापलेल्या तव्याला थोडे तूप किंवा तेल लावून सर्व पराठे खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत. भाजताना त्याला तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचे आहेत. खरपूस भाजलेल्या कांद्याचा खमंगपणा आणि बेसनची चव पराठ्यात अप्रतिम लागते आणि अगदी घरातल्याच साध्या सोप्या साहित्यात हे झटपट बनून तयार होतात. तुम्ही हे लोणी, दही, लोणचे किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत सर्व करू शकता. मुलांनाही टिफिनमध्ये देऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.